वर्षाला घेऊन खूप आवेशी आहे. हालेलुया. या वर्षाला घेऊन मी खूप आवेशी आहे, कारण या वर्षासाठी देवाने जे वचन दिलेलं आहे प्रियानो, ते वचन परमेश्वर पूर्ण करणार आहे. हालेलुया. मागच्या वर्षी मी खूप छान वाढलेला आहो. परमेश्वर म्हणतो तुझा विस्तार झालेला आहे, पण आता तुला काय करायचं आहे? आता तुला इथं नाही राहायचं, आता तुला इथं राहायचं आहे. आमीन म्हणा ना. आमेन म्हणा. पास्टरांनी शिकवलेलं आहे, जेव्हा मी बोलतो परमेश्वर ते शब्द घेतो आणि त्या सांगितलेल्या शब्दाप्रमाणे परमेश्वर करतो. हालेलुया. मागच्या लोकांना सांगू द्या, अनेक वेळा आमचे आशीर्वाद आमच्याचमुळे अडतात, कारण आम्ही बोलत नाही, आम्ही डिक्लेअर करत नाही, आम्ही घोषणा करत नाही, आम्ही कबूल करत नाही, म्हणून अनेक आशीर्वाद आज आमच्यामुळे अडलेले आहेत. पण या वर्षाच्या अखेरेसमध्ये उत्तर इकडून तिकडून येणार नाही, उत्तर तुमच्यामधूनच येणार आहे, कारण तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे, तुमच्या मुखामध्ये शस्त्र आहे. हालेलुया. हालेलुया. मागच्या वर्षासारखं शांत राहू नका. या वर्षी आम्हाला अगदी आवेशाने घ्यायचंय. हालेलुया. हालेलुया. तुम्ही म्हणाल गीता सिस्टर खूप असं आवेशी बोलतात, खूप असं रागाने बोलतात. तुम्ही काय पण विचार करा, पण मी तुम्हाला आज चेतवणार आहे, आज मी पेटवणार आहे. हालेलुया. 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 आता दिवस थोडे राहिलेले आहेत, आता मला जाळ टाकायचंय आणि माझी प्रार्थना देवाला हीच आहे, देवा मागच्या वर्षीपेक्षा मला एकदम वेगळं प्रीचर कर. हालेलुया. एक संदेश मला 10 मिनिटाचा मिळू दे परमेश्वरा, पण सगळे मासे माझ्या जाळ्यात यायला पाहिजे. एक पण म्हणायला नाही पाहिजे मी प्रॉब्लेम मध्ये, एक पण नाही म्हणायला पाहिजे मी संकटात आहे, एक पण नाही म्हणायला पाहिजे दीदी मला टेन्शन आले. नाही नाही नाही. एकदा येशूच्या जाळ्यात, वचनाच्या जाळ्यात तुम्ही सापडलं, फक्त तुम्ही येशू म्हटलेल्या मालकासमोर उभं राहायला पाहिजे आणि तिथं जीवन बदलायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. का तुम्ही वर जाण्यासाठी तयार आहात? एलिव्हेशन तुम्हाला वर घेऊन जाणार आहे. आमेन. अनुवाद 28 मध्ये पास्टरने आपल्याला खूप प्रार्थनेपूर्वक, मला माहिती आहे हे वचन त्यांना कधी मिळालेलं आहे, मी विटनेस आहे त्या गोष्टीला घेऊन, त्यांनी किती प्रार्थना केलेली आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे अनुवाद 28:13 आमच्यासाठी पूर्ण होणार आहे. जर तू परमेश्वराची आज्ञा पाळशील, हालेलुया, जर तू आज्ञा पाळशील, हालेलुया, तर परमेश्वर तुला मस्त करणार आहे. तुला पुच्छ नव्हे, परमेश्वर तुला खाली ठेवणार नव्हे, पण परमेश्वर आम्हाला वर ठेवणार आहे. हालेलुया. आम्ही वर जाणारे, आम्ही मस्त कसे लोक बनणार आहोत. हालेलुया. हालेलुया. देव चांगला आहे आणि आज मी तुम्हाला वचनाद्वारे एनकरेज करणार आहे. हालेलुया. हे वचन तुम्ही खूप वेळा माझ्याकडूनच ऐकलं असेल, पण आज थोडंसं ट्विस्ट तुमच्यामध्ये असणार आहे, आज थोडंसं वेगळं काहीतरी असणार आहे, जे मी संडे स्कूलपासून ऐकलेलं आहे, आज पण तुम्हाला ऐकावं लागणार आहे. कारण परमेश्वर कसं एक साधारण व्यक्तीला खालून उठवतो आणि एकदम वर करतो. हालेलुया. आज कोणी कल्पना केली नसेल की मौलाली चौक मधला एक मुलगा परमेश्वराने त्याला निवडलं आणि परमेश्वराने त्याला कुठं घेऊन गेलं. हालेलुया. 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 पास्टर नेहमी सांगतात, कधीच आम्ही लाजत नाही. पास्टर नेहमी सांगतात, माझा जन्म कुठं झाला माहितीये का? मौलाली चौकच्या काय गौचौमो काहीतरी गरीब हटाओ झोपडपट्टी, तिथं माझा जन्म झालेला आहे. आम्ही विसरलेले नाहीये प्रियानो. माझी आई धुणं भांडी करते, आज पण धुणं भांडी करते, मला खूप प्राऊड फील आहे. मी कधीच लाजत नाही. माझ्या आईला घेऊन मी सगळीकडे जाते. अजून तिला नीट बोलता येत नाही, आंटींसारखे दिसतात, एकदम म्हातारी झालेली, नीट चालता येत नाही, बोलता येत नाहीये, एकदम सुरकुती पडलेले आहेत, लंगडत चालते, पण आय फील प्राऊड. मला अजून मोदीचं घर खूप आवडतं. अजून पण मौलाली चौक मध्ये जाताना म्हटलं, देवा धन्यवाद, तिथून तू आम्हाला उचललेलं आहे. हालेलुया. इथं ठेवणार नाही, अजून परमेश्वर पुढे घेऊन जाणार आहे. हालेलुया. कसं परमेश्वर ज्याच्यावर फेवर करतो ना, ज्याला निवडतो ना, परमेश्वर त्यांच्यासाठी अद्भुत प्लॅन्स करतो प्रियानो. हालेलुया. तुम्ही इथं बसलेले प्रत्येक जण देवाच्या प्लॅन्स मध्ये आहात, देवाच्या योजनेमध्ये आहात. हालेलुया. कोणी पण साधारण नाहीये. देवाने तुम्हाला असं निवडलेले, असं निवडलेले. हालेलुया. असं निवडलेले. अरे हे मला पाहिजे, हे मला रिबेका पाहिजे, हे मला श्रुती पाहिजे, हे मला अंकिता पाहिजे, हे मला एकदम शीला बनसोडे पाहिजे. नळदुर्ग मध्ये कुठलं, कधी गेलो होतो का नळदुर्गला? आपण गेलो होतो का? भाऊ तुळजापूरवरून आला ना? हा बघ,
पुण्याचे कुठून कुठून लोक आलेले आहेत. तुम्ही स्वतःहून नाही आणलेले, पण देवाने तुम्हाला निवडलेले. हालेलुया. सिस्टर उमा पुण्यावरून आलेली. कसं देवाने आम्हाला एकत्रित केलेले. हालेलुया. मी तुम्हाला सांगू का, गोड गोड वाटण्यासाठी नाही, चांगलं चांगलं वाटण्यासाठी नव्हे, पण परमेश्वराला तुमच्या माझ्या जीवनामध्ये काम करायचं आहे. हालेलुया. अद्भुत काम करायचं आहे. हालेलुया. तुम्हाला मस्तक म्हणून देवाला ठेवायचंय. हालेलुया. जर देव ठरवला ना तुम्हाला मस्तक करायचं, कोणी तुम्हाला अडवणार नाही. आमेन म्हणा, आमेन म्हणा. हालेलुया. देवाला जर तुम्हाला प्रमोशन द्यायचे ना, किती पण प्लॅन्स तिथं कटकारच आणू दे, तुम्हालाच निवडणार आहे. हालेलुया. जर देवाने म्हटलं की तुम्हाला वर घेऊन जाणार आहे ना, मग कोणी सुद्धा तुम्हाला खाली खेचणार नाही. हालेलुया. शेजारची बाई काय पण लिंबू टाकू दे, भोपळा टाकू दे, कोंबडी टाकू दे, काय पण होणार. आमेन, आमेन. हालेलुया. हा, देव ठरवलेला आहे. म्हणा, देवाने ठरवलेला आहे. जोराने म्हणा, देवाने ठरवलेला आहे. तो मला वर करणार आहे, तो मला खाली खेचणार नाही, तो मला मस्तक करणार आहे, तो मला पुच्छ करणार नाही. 2025 एकदम शानने चालायचंय. हालेलुया. कुठलीच गोष्ट तुम्हाला मान खाली घालायला लावणार नाही. येशूच्या नावामध्ये आमेन म्हणा. हालेलुया. वेगळं वर्ष असणार आहे. हालेलुया. पहिले शमूएल याचा 10व्या अध्यायामध्ये खूप सुंदर घटना झाली आणि वचन असं सांगतं की देवाने एकाला राजा केलं, एक बेन्यामीन वंशातला, आणि पूर्ण यहुदी इस्रायलमध्ये 12 गोत्रामधला सगळ्यात अगदी कमी दर्जाचं कुठलं कुळ असेल, कुठलं एक गट असेल, ते म्हणजे बेन्यामीन. आणि देवाला इस्रायलाचा राजा पाहिजे होता, पण परमेश्वराने काय केलं, चांगल्यामधून नव्हे पण बेन्यामीन मधून एकाला निवडलं. त्याला काही माहीतच नव्हतं की मी राजा होणार. त्याला काहीच माहित नव्हतं. तुम्हाला पण असं वाटेल, मला माहीतच नव्हतं, अचानक कसं घडलं. घडणार. आमेन म्हणा. हालेलुया. मला वाटलंच नाही हो असं होईल, होणार. हालेलुया. हालेलुया. या सगळ्या लाईनवर मी मोठं देवाची उपस्थिती मागत आहे. इकडचे सगळे लोक पेटलेले इकडं का पेटत नाहीये? आमेन बोला, आमेन बोला, आमेन बोला. हालेलुया. काय झालं माहितीये का, शौलाला पण माहित नव्हतं की त्याने राजा होणार आहे. शौल आपलं गाढवं शोधत फिरत होता. हँडसम होता, सगळं चांगलं होतं, पास्टरने खूप छान संदेश दिलेले, तिकडं मी नाही जात. त्याला माहित पण नव्हतं की तो राजा बनणार आहे. हा, तुम्हाला माहित आहे का तुम्ही राणी बनणार आहे मीनाक्षी? हा, हालेलुया. शौलाला पण वाटलं नव्हतं की तो राजा बनेल. तुम्हाला पण वाटणार आहे की अरे माझ्या बाबतीत असं घडेल, पण तयार रहा. शेजारच्याला म्हणा, तयार रहा. कभी भी कुछ भी हो सकता है. हलवा 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 सांगा, काय पण कधी पण घडू शकता. हलवा त्याला सांगा, समीर कधी पण काय पण होऊ. आणि त्याला गाढवं नाही भेटली. मग आता प्रॉब्लेम आहे, पप्पाला काय सांगायचं गाढवं नाही भेटली म्हणून. मग गेला कुठल्या तरी संदेष्टाकडं, आणि देवाचा आत्मा म्हटला त्या संदेष्टाला, हाच पुढचा राजा असणार आहे. हालेलुया. त्याला माहित नव्हतं, त्याला माहित नव्हतं की तो पुढं काय करणार आहे. त्याला माहित नव्हतं त्याचं डेस्टिनेशन काय होतं. पण देवाच्या योजनेमध्ये तुम्ही असाल ना, तुम्ही गाढवे शोधणारे नव्हे, पण तुम्ही राजा म्हणून काम कराल. मागच्या लोकांचा विश्वास आहे, साहिल विश्वास आहे. हा, ज्या कॉलेजमध्ये शिकायला गेला एक दिवस त्याच कॉलेजचा प्रोफेसर होशील. आमेन मान. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता तुम्ही प्रभूमध्ये आहात, आता हलकं काम करायचं, ह्याचा अर्थ टोप्याने घालायचं नाही. आता अधिकार मिळालेला आहे, आता भविष्यवाणी झालेली आहे, आता देवाचं वचन म्हटलेलं आहे, तू याजक आहे, तू राजा आहे. संपला. शौलाला पण राजा म्हणून निवडलं, आणि शौल गाढवे शोधणारा. सगळं चांगलं होतं, नाही अशातलं नाही, फार गरीब होता अशातलं नाही, चांगला श्रीमंत कुटुंबामधून होता, पण देवाची इच्छा होती आता ते नाही करायचं, आता राजा म्हणून काम करायचं. कसं परमेश्वर उन्नती करतो बघा. हा, तिथं काय वोटिंग नाही झालं, हा,
तू मला वोट देतो का, मग वोट देतो का, मग मी राजा होतो, माझ्या बरोबरचा दुसरा काय नाही. जेव्हा देव म्हणतो राजा होणार, संपला विषय, संपला. देव म्हटलं तू आशीर्वादित होणार, विषय. हालेलुया. देव म्हणाल तू आरोग्यदायी आहे, विषय. हालेलुया, हालेलुया. मग तुमचे रिपोर्ट काही पण येऊ दे, तुमचे लोक काही पण म्हणू दे, देव काय म्हणाला, तू राजा होणार, विषय संपला. आता तो राजा झाला. हालेलुया. देव बोलतो ते करतो. सगळे आमेन म्हणा. हालेलुया. शेजारच्याला म्हणा, देवाने माझ्याविषयी पण बोललेले ते खरं होणार आहे. बोला बोला, तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. देव म्हटला तू राजा होणार, तो राजा झाला. वचन 10 अध्याय 10 मध्ये तो राजा झाला. 11वा अध्याय खूप छान काम केलं, 12वा अध्याय खूप छान काम केलं, 13वा अध्याय खूप छान काम केलं, 14वा अध्याय थोडं कमी काम केलं, 15वा अध्यायामध्ये तर आज्ञाच मोडली. आज्ञाच मोडली. नको म्हटलं, काय दुश्मनचं ठेवायचं नाही, शत्रूचं काय ठेवायचं नाही, तरी पट्ट्याने ठेवून घेतलं. आणि उलट देवाच्या लोकांना सांगायला नाही, देवासाठीच ठेवलं. जे गोष्टी देव नको म्हणतो ना, पट करून काढून टाका ना. कशाला ठेवायला लागलेत? अजून तंबाखूची पुडी तुमच्या खिशात काय? अजून गुटखा काय तुमच्यामध्ये? अजून सिगरेट काय तुमच्यामध्ये? अजून त्या घाणेरड्या गोष्टी अजून मोबाईल मध्ये काय आहेत? आणि टायटल दिलेले 15वा अध्यायचं, शौलाने आज्ञाभंग. आणि आम्हाला या वर्षाचं काय विचार मिळालेलं आहे, जर तू परमेश्वराची आज्ञा पाळशील मगच तू मस्तक होणार आहे. देवाने ऑलरेडी मस्तक केले, शौलाला राजा केलेले, पण वचन काय सांगतं 15वा अध्यायामध्ये, त्याने आज्ञा मोडली आणि देवाला मग राग आला, पस्तावा झाला. कशाला? किती चांगली सुरुवात मी त्या जीवनामध्ये करून दिली होती हो. किती चांगली, याला मी निवडलं, याला धुतलं, याला राजा म्हणून केलं, सगळं अधिकार मी त्याच्यामध्ये दिला. आणि देव म्हणतो माझी एकच इच्छा होती की ह्याने आज्ञा मानायला पाहिजे, पण आज्ञा मानली नाही. देव उगा लाडीगुडी लावत बसणार नाही, जाऊ दे, चुकला चुकला चुकला. झालं ना, आता झालं ना, किती वर्ष झाले तेच चुका करतो, क्षमा मागतो, तेच चुका करतो, क्षमा मागतो, तेच चुका करतो, क्षमा मागतो, तेच चुका करतो, क्षमा मागतो. आम्हाला पण कंटाळा आला, तुम्हाला पण कंटाळा आला, सगळ्यांना माहिती आहे ना की आम्ही काय चुका करतो. सिरियस होऊ नका, सिरियस होऊ नका. किती वेळा देवा शपथ शपथ 2025 मध्ये 1 तारखेपासून मी जिमला जाणार, 1 तारखेपासून मी जेनेसिस पासून वाचणार. 4 दिवस झालं तुम्ही उत्पत्तीचं पुस्तकच उघडलं नाही, काहीच नाही केलं. नाही देवा मी पहाटे उठून प्रार्थना करणार. आता गुलाबी गुलाबी थंडी कुठल्या 4ला? किती वेळा मी देवाशी बोललेले, किती वेळा प्रॉमिस केलेले. देव म्हणाले हे करू नको, तरी आम्ही नाही करत. आणि मग वचन काय सांगतो माहितीये का, 15वा अध्यायामध्ये देवाला राग आला. देव म्हणतो शौला तू असं का केलं, आज्ञाभंग केली. आणि देवाने म्हटलं आता तुला तुझ्या पदावरनं काढून टाकायचंय. काही लोक, आमीन म्हणा, हालेलुया, काही लोक खूप छान सुरुवात करतात. 10वा अध्याय खूप छान सुरुवात होते, 15वा अध्याय डन करून खाली पडतात. 15वा अध्यायामध्ये खाली पडला शौल. मग आता देवाला राजा निवडायचंय, देवाला राजा निवडायचंय, कारण आता राज्य चालवायचंय ना. हालेलुया. मग देव काय करतो माहितीये का, शमूएलाला म्हणतो शमूएला एक बेथलेहेम नगर आहे, तिकडे तू जा, इशायाच्या घरामध्ये जा, तिथं मी एकाला राजा केलेला आहे. राजाचं नाव तो नाही सांगत, आणि तो त्याला म्हणतो जा त्या ठिकाणी, मी तिथल्या कुटुंबातल्या एकाला राजा म्हणून निवडलेले आहे. आणि शौलाला कळून चुकलेलं आहे की आता मी राजा नाहीये. मी तुम्हाला का सांगते पुढे, ह्याचं तुम्हाला स्पष्टीकरण मी देईल. शौलाला कळालेलं आहे, शमूएलाला तू खूप मेहनत करतो, शमूएला प्लीज असं करू नको, मी चुकलो, मला माहित आहे, पण प्लीज या लोकांसाठी माझ्या सोबत आहे, मी ह्याच्याविषयी बोललेले. पण देव शमूएल म्हणतो नाही, आता तुला त्या राज्यपदावरून काढून टाकलेले. आणि मग शमूएल जातोय आणि शमूएल इशायाच्या घरामध्ये जातोय आणि तो म्हणतो की आता मला अभिषेक करून एकाला राजा म्हणून निवडायचंय.
राजाचं नाव तो सांगत नाहीये, पण तो म्हणतो एकाला मी राजा म्हणून निवडणार आहे. मग इशायाचे सगळे पुत्र येतात, जे दिसायला हँडसम असतात, जे चांगले आर्मी मध्ये असतात, त्यांच्याकडे चांगलं क्वालिफिकेशन होतं, सगळे त्याच्या समोर येतात, पण परमेश्वर त्यांना कोणालाच निवडत नाही. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर त्यांना कोणालाच निवडत नाही. मग शमूएलाला पण प्रश्न पडतो की देवाने तर मला यांच्या घरामध्ये पाठवलेलं आहे, देवाने तर म्हटलेले की या घरातून मी एकाला राजा म्हणून निवडणार आहे. 7ही लोक माझ्या समोर आले, 7 मधल्या एकाला पण देवाने निवडलं नाहीये. मग तो इशायाला विचारतो, सगळे मुलं संपली का? तो म्हणतो नाही, अजून एक आहे, तो जंगलामध्ये शेरू मेंढरू चारतय. शमूएल म्हणतो जा त्याला बोलून घेऊन ये. आणि एक छोटा मुलगा, एकदम चांगला गोरा गोरा गोरा, एकदम तांबडे छान एकदम रेडिश कलरचा, एक 15 वर्षाचा मुलगा शमूएला समोर येतो. कल्पना करा, 15 वर्षाचा मुलगा आहे का इथं कोण 15 वर्षाचं? देवाला धन्यवाद, कोणच नाही. 12, 13, 14 कोणतरी असेल. हा दीदी उभार ग दीदी. फक्त बघा ना, हे 13, 14 वर्षाचे. असा एक छोटा मुलगा शमूएला समोर येतो आणि परमेश्वर म्हणतो याला मी निवडलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता देव तुमच्याशी बोले. शमूएलाला परमेश्वर म्हणतो या छोट्या मुलाला, या दाविदाला मी निवडलेला आहे. परमेश्वर म्हणतो या 80 वर्षाच्या म्हातारीला मी निवडलेला आहे. आमीन म्हणा ना. म्हातारे लोक तुम्ही कमजोर समजू नका. हालेलुया. अम्मा एक जण हसायला लागलेले. मी का सांगते माहितीये का, तुम्ही खूप महत्वाचे आहात. मी मागील 1 वर्षापासून प्रार्थना करते. मी कधीच हे बोलून दाखवणार नाही, पण आज वेळ आली म्हणून मी बोलून दाखवते. मी देवाला हे म्हणते, देवा योवेल संदेशाच्या पुस्तकामध्ये म्हटलेले वृद्धांना स्वप्न पडणार आहेत. हालेलुया. आणि ते स्वप्न देवाकडून असणार आहे. मला या वर्षामध्ये बघायचे सगळे जितके पण वृद्ध आहे त्यांना देवाकडून स्वप्न मिळू दे. हालेलुया. तुम्हाला झोप आली नाही हरकत नाही. देवाला म्हण मला झोप येत नाही, पण देवा मला तुझ्याकडनं स्वप्न पाहिजे. सगळेजण तरुण तरुणीवर वर्षाव होईल, ते संदेश देतील, याच्यावर प्रचार करतात. आज मी सर्व वृद्ध लोकांना सांगते, देवाला तुमचा उपयोग करायचा आहे. हालेलुया. देवाला तुमचा उपयोग करायचा आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. देव दाविदाला निवडतो आणि देव म्हणतो याच्यावर तू अभिषेक कर, हाच पुढचा राजा आहे. एक 80 वर्षाच्या म्हातारीवर पण अभिषेक होऊ शकतो, तो पण राजा म्हणून निवडला जाऊ शकतो. कोणीतरी आमेन म्हणा. एक तो 25 वर्षाचा असू शकतो, त्याच्यावर पण देवाचा अभिषेक होऊ शकतो, तो पण राजा बनू शकतो. आमेन म्हणा. एक 40 वर्षाचा असू दे, 60 वर्षाचा असू दे, जर देवाने ठरवलेले तुम्हाला अभिषेक करायचा आहे, तुम्हाला राजा करायचा असेल तर तयार राहा. शेजारच्याला सांगा तयार राहा, तयार राहा. नेक्स्ट तुझा नंबर आहे. म्हणा म्हणा म्हणा, तुमच्या कबुलीमध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. आणि देव दाविदाला निवडतो आणि त्याच्यावर अभिषेक होतो. अभ्यास कर असं सांगतात, त्याचं वय 15 होतं. सगळ्यांना राग येतो, अरे बापरे आम्हाला निवडला नाही. हरकत नाही, लोक तुमच्याविषयी काय पण म्हणू दे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. देवाने निवडलेले ना, त्याच्यामध्ये आनंद करायचा. हालेलुया, हालेलुया. मग अभिषेक झालेले, आता राजा होण्यासाठी त्याची निवड झालेली आहे. शमूएल आपल्या घरी निघून जातो, भाऊ लोक आर्मी मध्ये निघून जातात, पप्पा घरातलं काम करतात. हा काय करणार आता दावीद? राजा झाले ना, पण पप्पा म्हणतात जा गुरंढोरं चार. चारायला गेला तो. हालेलुया, हालेलुया. चारायला गेला. जंगलात काय केलं आम्हाला माहित नाही, जंगलात तो काय केला आम्हाला माहित नाही. पण एक दिवस ज्याला निवडलेला राजा होता शाऊल, त्याला त्रास व्हायला लागला. त्रास व्हायला लागल्यावर त्याला खूपच त्रास व्हायला लागले. आणि वचन काय सांगतं माहितीये का, त्याला दुरात्मा त्रास देऊ लागला.
कधी कधी मला असं वाटायचं ना, विश्वासणाऱ्यांना असं दुरात्मा बिरात्मा लागत नाही, पण या वचनावरनं मला कळतं दुरात्मा लागू शकतो. का लागला हो दुरात्मा? आज्ञा मोडली म्हणून लागला. अगोदर देवाचा आत्मा उतरून आला, आत्मा संचारू लागला, वचन सांगतो शौलावर. पण आता देवाचा आत्मा नाहीये, आता दुरात्मा त्याला त्रास द्यायला लागला. आता त्याच्यावर मला प्रीचिंग करायचं नाही. माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या मंडळीतले सगळे लोक आज्ञा पाळणारे. हालेलुया. कुठला दुरात्मा लागणार? मला कसं कसं तरीच व्हायलंय, असं होणार. मला जेवणच जाई नाही, सगळं जाणार आहे. आमेन म्हणा. हा, घरामध्ये काही कमीच काय तर व्हायला, काही होणार नाहीये. आमेन म्हणा. आमेन आमेन आमेन. हालेलुया. कारण आम्हाला दुरात्मा नाही, देवाचा आत्मा लागलेला आहे. आम्ही फायर आहे, फायर. मी अजून पुष्पा 2 बघितलेला. दुरात्मा त्रास द्यायला लागला शौलाला, खूपच त्रास द्यायला लागला. औषध गोळी काय काम केली नाही. मग वचन काय सांगतं माहितीये का? शौलाचा एक सेवक म्हणाला, मालक मला माहिती आहे तुम्हाला कशाने आराम मिळेल, कशाने आराम मिळेल मला माहिती आहे. काय म्हटलं? कुठला डॉक्टर? कुठला जो डॉक्टर आहे सांग मला, मला खूप त्रास व्हायला लागले. तो म्हणतो डॉक्टर नाही, एक मुलगा आहे, तो खूप छान वाजवतो, त्याच्या वाजवण्याने तुम्हाला आराम मिळेल. आणि शौल काय म्हणतो? पट करून त्याला घेऊन या. कसं देव एलिव्हेट करतो बघा. जंगलातून डायरेक्ट आता देवाच्या राजाच्या राजवाड्यामध्ये. हालेलुया. सहज एंट्री होत नाही हो. मी तुम्हाला सांगते, मला इलेक्शनला उभा राहायची गरज, मला घरोघरी जाऊन वोटिंग मागण्याची गरज. का माहितीये का? डायरेक्ट कॉल तिकडनं आलेलं आहे. असं देव तुम्हाला आणि मला एलिव्हेट करणार आहे. उत्थान असं करणार आहे. स्टेप बाय स्टेप नाही. एक पायरी, मग 2 वर्षानंतर दुसरी पायरी. सगळं येशूच्या नावामध्ये बंद होणार आहे. बस 5 वर्षांनी इन्क्रीमेंट. अहो, मी लंडनला गेल्यावर ना, एक यंग मुलगा आला स्तवन नावाचा. दीदी दीदी म्हटलं. काय म्हणलं? काय बोल बेटा म्हटलं. दीदी असलं मला एकदम गाडीला ऍक्सिलरेट करतो ना, गाडी एकदम झूम करून झूम जाते, तसं मला ब्लेसिंग मिळाले म्हटलं. 10 मिनिटं त्याचं ऐकलं, माझा विश्वासच बदलला. म्हटलं काय कसले ब्लेसिंग मिळाले? दीदी मला 1 लाख रुपये पगार होता, आता 2.5 लाख रुपये पगार झाला. बाप देवाला धन्यवाद म्हटलं. त्याला म्हटलं नंतर ना मला गिफ्ट पाठव म्हटलं. तुझं ऐकलं ना एवढं, पाठव म्हटलं. चेष्टा. आपली लेकरे आपण हक्काने मागू शकतो की नाही विनायक? सांग बरं. हा, मागू शकतो ना. नाही पण काय आलं नाही, नाहीतर तुम्ही म्हणाला दीदीला आलं एकदम, तसलं काय नाही. पण मी त्याचं ऐकलं. कुठला तरी खेडेगावातला एक मुलगा लंडनमध्ये जॉबला गेलेला आहे, आणि तो मला बसून सांगतो, मी नुसतं ऐकते. दीदी असली ऍक्सिलरेट, एकदम गाडी झुम झुम कर, एकदम पुढे जाते ना, तसले मला ब्लेसिंग मिळालेले. आणि त्याच्यावर त्यांनी मला 10 मिनिटं प्रीचिंग केलं. मी म्हटलं देवा, आता माझी बी गाडी एकदम 100ने सुटणार आहे. आता पॅसेंजर गाडीमध्ये बसायचं, डुगुडुगू 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 चाललीच आहे. 2020 मध्ये पण तसंच आहे. 2021 मध्ये पण तिथंच गाडी आहे. 2022 मध्ये पण गाडी तिथंच अडकली आहे हो. 24 मध्ये ओरडून सांगितले, तुम्हाला हवा भरलो, पाणी पाजलो, अभिषेक केलो, हातपाय टून प्रार्थना केलो, गाडी तिथून फक्त मोहळला आली. वर काय हो, इथून इथं जाणार नाही तुम्ही. नुसतं म्हणून चालणार नाही. आता पॅसेंजर सोडायचे, वंदे भारत मध्ये बसायचंय. हालेलुया. हालेलुया. मागचे लोक हालेलुया. हा, आता त्याला डायरेक्ट कॉल आलेला आहे. आला बिचारा दावीद. हे छोट्या मुलाला बोलवले का? मी तुम्हाला सांगू का, छोटे लेकरं पण प्रार्थना करतील, अद्भुत कार्य होणार आहे. लहान लेकरांना लहान समजू नका.
प्रार्थना करा त्यांच्यासाठी की या वर्षामध्ये त्यांच्याद्वारे पण अद्भुत कार्य होईल होईल होईल. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. झाला, तो आला आणि तो शौलाच्या उपस्थितीमध्ये बसला. त्याला त्रास व्हायला लागला. आता दुरात्मा लागल्यावर त्याने काय ऍक्शन केली आपल्याला माहित नाही. खाली पडला असेल, त्रास झाला असेल, पोटात दुखला असेल, असं असं गडा 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 काहीतरी लोळला असेल, त्रास व्हायला त्रास. पण वचन सांगतं दाविदाने जेव्हा त्याचं तंतुवाद्य वाजवलं, काय झालं, त्याला आराम मिळाला. हालेलुया हालेलुया. जास्त काय करायची गरज नाही हो. देव तुमच्या बरोबर आहे ना. हालेलुया. कुठं पण जा, 2 मिनिटाची प्रार्थना करा, अद्भुत कार्य तिथं व्हायला पाहिजे. हालेलुया. संधी सोडू नका. हालेलुया. तो माझा विषय नाहीये. झाला, परत त्याला पाठवून दिलं, जा. परत त्रास झाला, बोलवलं. असं त्याचं जर्नी चाललेली असताना पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आलेला आहे. 17वा अध्यायामध्ये आता शाऊलच राजा आहे. लगेचच दावीद राजा झालेला नाहीये. अध्याय 17 मध्ये टायटल दिलेलं आहे, दावीद गोलियाताला मारतो. अहो, दावीद गोलियाताला मारतो हे टायटल ऐवजी शाऊल गोलियाताला मारतो हे असायला पाहिजे ना. राजा कोण आहे? नाही हो, अजून नाही. त्याला अभिषेक केलेला आहे, पण अजून त्याला राजपद मिळालेलं नाहीये. अभिषेक केलेलं आहे. वचन काय सांगतं माहितीये का, की शाऊल राज्य करत होता आणि पलिष्ठी लोक आलेत आणि पलिष्ठी लोक युद्ध करायले. शाऊल तिथला राजा आहे आणि पलिष्ठीचा योद्धा कोण आहे? गोलियात आहे. तो युद्ध करायला आलेले. आणि वचन काय सांगतं माहितीये का, गोलियातचं सैन्य, पलिष्ठी सैन्य या साईडला आहे आणि इस्रायलचा राजा शाऊल या ठिकाणी आहे. इस्रायलचे सैनिक या ठिकाणी आहे. त्या दाविदाचे भाऊ पण सैनिक आहे. दोघं एकमेकांच्या समोर उभे आहेत. आता त्यांना युद्ध करायचंय, युद्ध करायचंय त्यांना. आता युद्ध करण्यासाठी इकडे पलिष्ठी आहेत, इथे इस्रायल लोक आहेत. आणि वचन काय सांगतं माहितीये का, गलियात खूप धिप्पाड होता, गलियात खूप स्ट्रॉंग होता, त्याची हाईट खूप जास्त होती, तर एकदम बॉडी एकदम भारी बिल्डर होता. त्याच्या समोर सगळे छोटे छोटे दिसत होते. एवढा धिप्पाड दानवासारखा तो होता. आणि जेव्हा युद्ध करायला आला, तो म्हणतोय की जास्त घेऊन लढण्याची गरज नाहीये. तुम्ही ऐकलं असाल हे. तो म्हणतो की माझ्यातला मी येईल, तुमच्यातला कोणाला पण एकाला पाठवा. किती पण मोठा शूरवीर असू दे, किती पण मोठा सैनिक असू दे, फक्त तिकडनं एक येऊ दे, मी एक येतो, आपण युद्ध करू आणि जो हरेल तो माझा सेवक बनेल. मी हरलं तर मी तुमचा सेवक, तुम्ही हरलं तर तुम्ही माझे सेवक. आता हे चॅलेंज शत्रूने दिलेलं आहे. हे चॅलेंज त्या सगळ्या इस्रायल राजाला मिळालेलं आहे. हे चॅलेंज त्याने शाऊलाला दिलेलं आहे. हे चॅलेंज त्याने देवाच्या लोकांना दिलेलं आहे. आणि वचन काय सांगतं माहितीये का, की हे जेव्हा त्यांनी ऐकलं, आणि मी लास्ट टाइम पण बोलवते, पाहिलं आणि सगळ्यांची भीती. बापरे एवढा मोठा, बापरे एवढा मोठा गोलियात, बापरे दिसायला एवढा मोठा, अरे बापरे आपण त्याला जिंकू शकणार नाही, अरे बापरे आपण त्याच्यावर काबा करू शकणार नाही, अरे बापरे आपण त्याला हरू शकणार नाही. रोज त्याला बघायला लागले. तो रोज यायचा, रोज सकाळी चॅलेंज करायचा, कोण इथं आहे का जो माझ्याशी युद्ध करेल? मी तयार आहे युद्ध करायला. हरलो तर आमचे सगळे लोक तुमचे सेवक होतील. तो रोज येऊन चॅलेंज करायला लागला. आणि वचन काय सांगतं माहितीये का, पहिला शमूएल 17वा अध्याय आणि वचन 10 मध्ये तो असं म्हणतो, तो पलिष्ठी गोलियात 40 दिवस पर्यंत नित्य सकाळ संध्याकाळ येऊन तो उभा राहत असेल आणि ओरडत असेल, घोषणा करत असेल, कोणीतरी एक या माझ्याशी लढा, कोणीतरी एक या माझ्याशी लढा. शाऊल ऐकतोय, काही करत नाही. सैनिक ऐकतात, काही करत नाही. देवाचे लोक ऐकतात, काहीच करत नाही. का माहितीये का, आता ते घाबरलेले आहेत. हे वचन मला काय सांगतं माहितीये का, जो शत्रू आहे ना, तो खरंच आमचा खूप टाइमपास करत आहे आणि आम्ही पण टाइमपास करून घेते.
40 डेज 40 दिवस तो ओरडतोय, तो चॅलेंज करतोय, तो म्हणत आहे तुम्ही मला हरवा, मी तयार आहे तुम्हाला सरेंडर व्हायला. 40 दिवस तो येतोय, ओरडतोय. 40 दिवस आम्ही त्याला बघतोय, घाबरतोय, आम्ही त्याला बघतोय, घाबरतोय. पुढे काय करायचं आम्हाला माहितच नाही. अरे बापरे, तू एवढा मोठा आहे, काय करायचं? रिपोर्ट माझा एवढा मोठा आहे, मी काय करू? कर्ज एवढं मोठं आहे, मी काय करू? मी काय करू? मी काय करू? मी कसं जाऊ? हा, मी आज सकाळी प्रार्थना करतो, उभं राहतो, बघितलं, घाबरून मी परत माझ्या तंबूमध्ये आलो. अहो, लढणार कोण आहे? शाऊल एकदा तरी देवाला म्हटलं असतं ना, देवा एकदा तू शमशोनाला पण संधी दिली ना, त्याने पण चुकलं, तू त्याचा अभिषेक काढून घेतला. पण शेवटी तो काय म्हणाला, दे बाप्पा एकदा मला ताकद दे, एकदा मला ताकद दे, मी या सगळ्यांना मारतो देवा आणि मी मरतो. दे बाप्पा, तू त्याला ताकद दिली ना, आज मला का ताकद देत नाही? असं शौलानी म्हणायला पाहिजे ना. शौल नुसता बघतोय बसतोय, शौल नुसता बघतोय. अहो, गलियात शौलासाठी होता, दाविदासाठी नव्हता. आमेन म्हणा. दावीद कुठे तर होता का या पिक्चर मध्ये? नव्हता. शौल होता या पिक्चर मध्ये, इस्रायलचे लोक होते या पिक्चर मध्ये. आणि हा गोलियात रोज आणि रोज येऊन तुम्हाला आणि मला ओरडत आहे आणि आम्ही काहीच करत नाहीये. काहींच्या जीवनामध्ये 40 दिवस आहे, काहींच्या जीवनामध्ये 40 वर्ष झालेले, काहींच्या लोकांच्या जीवनामध्ये 12 वर्ष झालेले, 10 वर्ष. तेच प्रॉब्लेम, तेच प्रॉब्लेम, तेच प्रॉब्लेम, रोज रोज तेच प्रॉब्लेम. कर्जाचा प्रॉब्लेम, अशांतीचा, लेकराचा प्रॉब्लेम, भांडण, तेच प्रॉपर्टीचे भांडण, तेच काका मामाचं भांडण, तेच सगळं, तेच तेच तेच. रोज तो तुमच्या समोर उभारतंय, रोज तो तुम्हाला एकदम चेतावणी देते, बघ मी आज उभारलेले. आणि रोज तुम्ही, अरे बापरे मला आलं टेन्शन, विचार आला, टेन्शन आलं. कोण आहेत का असे लोक? सकाळी उठलं की धस्सच होतं बाई, मला विचार आलं की कसं तरच होते. नाही, मला पण झालेले म्हणून मी सांगायला, मी कधी कोणाचं नाही बोला, मला पण झाले. बापरे टेन्शन, सकाळ झाले की धस्स होते. का? सकाळीच येऊन दाराजवळ उभारलेले, बिछानाच्या समोरच उभारलेले, ते प्रश्न समोरच आहे, तो गोलियात समोरच आहे. स्वयंपाक करायला गोलियात समोर आहे, किचनच्या खिडकीच्या बाहेरच आहे. गाडीवर चालले, गाडीच्या समोर त्याने हिरोंडा चालवायले. कुठं गेलं, प्रार्थनेला बसले तरी समोर आहे. हटवा येशूच्या नावाने समोरच यायला लागले. पळसे, मी काय करू? मी कोणाला सांगू पण शकत नाही, माझा गोलियात तिथं उभारलेला आहे. तो तुमचा टाइमपास करायला लागले. त्याला सांगा टाइमपास बंद. शेजारच्याला सांगा माझा प्रभू मधला वेळ महत्वाचा आहे. म्हणा, हो मी तुम्हाला गुरुकिल्ली देते, आज अनेकांचे प्रश्न सुटणार आहेत. हालेलुया, हालेलुया. 40 दिवस गोल्यात उभारले, रोज त्यांना टॉन्टिंग करत आहे, हे तुम्ही देवाचे लोक काहीच करू शकत नाही, हे मी पलिष्ठी. आजपासून, या समयापासून प्रत्येकाची परिस्थिती बदललेली पाहिजे, म्हणजे पाहिजे, म्हणजे पाहिजेच. काय पण करा, कसं पण लढा, पण लढा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 40 दिवस तो ओरडत आहे, 40 दिवस त्रास देते, 10 वर्ष तो त्रास देते, 15 वर्ष त्रास देते. शौल मात्र खुर्ची सोडायला तयार नाही. खुर्ची खूप महत्वाची आहे, लय महत्वाची आहे. पण सांगते, बिलीवर लोकांना खुर्ची सोडावी लागणार. हालेलुया, हालेलुया. तुमची खुर्ची नेक्स्ट संडेला बदलणार आहे. इकडचे लोक इकडे जाणार आहे, इकडचे लोक इकडे येणार आहे, दुसरं काय होणार नाही. आता बस झालं. देव पण कंटाळला हो. सैन्य तयार आहे स्वर्गातून, स्वर्ग बघायला लागले. एक कोण तरी शिपाई, भालेदार, चोपदार, एक तर म्हणे मी जातो, अख्खं स्वर्ग बॅकअप केलं असतो. पण जायलाच तयार नाही ना, मग स्वर्ग काय करणार आहे? आमची इच्छा फार असते, स्वर्गाने यावं, सगळं करावं, स्वयंपाक करून जावं. असं होते का? आम्ही कर्ज करणार, देव म्हणणार मागा, म्हणजे मी या स्वर्गदूतानं वरून पैसे घेऊन या आणि प्रार्थनेत चिठ्ठी दाखवायचं, ह्याचं ह्याला दे 2 लाख, ह्याचे दे 4 लाख. नाही चालत ना.
मी खूप कडक बोलते का? माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे. हालेलुया. माझी खरंच मनापासूनची इच्छा आहे, आज सगळ्यांच्या गोल्ल्यात इथंच मरून जायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आजपासून कुठला प्रश्न तुम्हाला सतावणार, कुठली भीती तुमच्या समोर असणार. हालेलुया. हालेलुया. झालं 40 दिवस झालं. आता देवाला बी कंटाळा आला असेल, स्वर्गाला बी कंटाळा. स्वर्गदूत पण म्हणाले आता सगळं घेऊन उभारलो आम्ही, काय चान्सच नाही ना. तुम्ही मागितल्याशिवाय मिळणार नाही, तुम्ही उभारल्याशिवाय काय होणार नाही. तुमच्यासाठी पाळक उभारणार नाही. आमेन म्हणा. तुम्ही पास्टर उपवास करा, मी मस्त बिर्याणी खाते बडे मियाची, नाही चालत, नाही चालत. आमेन म्हणा. आमेन. हालेलुया. मी खरं सांगते, उद्यापासूनचे उपवास सगळे वेगळे असणार आहेत. आमेन. सगळं मटण बंद होणार आहे. इथंच हालेलुया आलं. किती आमचं मटणावर प्रेम आहे ना. अजून पुढे जाऊन बोलते, सगळं चहा बंद होणार आहे. आमेन म्हण. विशाल रोहित कुठे गेला? हा, चहा प्यायलाच गेला, नाही चहा आणायला गेला. खरंच प्रियांनो, उद्या याल तर तयारीने या, नाहीतर येऊ नका. खरंच उगं येऊन एकदम तिथं झोपा बिपा तसला प्रकारच नाही. आम्ही सरळ हात धरून बाहेर काढणार आहे. का माहितीये का? एक सैन्य म्हणून आता वरायचंय. झालं ना, आता दूध भाकर खाऊन बस झालं ना. आता काहीतरी एकदम एक्स्ट्रा पाहिजे की नाही? वर जायचंय तेवढं पाहिजे ना. हालेलुया. हालेलुया. आता दावीदाला त्यांचे पप्पा कॉल करतात, म्हणतात दावीद ये रे, सगळं इस्रायल वाट बघायला लागले, कधी युद्ध संपते. काय युद्ध संपायलाच तयार नाही की. बघा, युद्ध त्यांचे, पण सगळं राष्ट्र त्या युद्धावर अवलंबून आहे. तुमच्यामुळे सगळं तुमचं कुटुंब उभारलेलं आहे. आमेन म्हणा ना. दावीदाच्या पप्पाला काळजी व्हायला लागली. 40 दिवस झाले, कोण जिंकलं कोण हरलं कायच कळायला तयार नाही की. गावातले लोक सगळे परेशान, सगळ्यांकडे बातमी गेलीये, गोल्ल्यात आले, गोल्ल्यात आले, गोल्ल्यात आले, चॅम्पियन आले. मग आपले कुठे गेलेत? घाबरलेत. मला असंच प्रीचिंग आवडतं, खेळीमेळीचं. तुम्हाला कळालं ना मला काय बोलायचं. पप्पा टेन्शन घ्यायला लागलेत, काय व्ही नाही. अरे माझा मुलगा आर्मीतला एकदम चांगला भारी सैनिक आहे, दिसायला धिप्पाड आहे, त्यांनी चॅलेंज करत होता गोलियात. माझ्या मुलाने जायला पाहिजे होतं, तिथनं पण काय उत्तर नाही आलं. वडिलांना काळजी आहे. आणि वडील म्हणतात, दावीदा तू प्लीज जाऊन बघ रे, आपले भाऊ लोक कसे आहेत, काय झालं बघ जाऊन तिथं आत नेमकं काय चाललंय. हे मला खूप आवडते. जरा जाऊन येतो, नेमकं त्या घरात काय चाललं मी बघून येतो. आहे की नाही? हा, नेमकं तुम्हाला फोन येते, सिस्टर विद्याच्या घरी असं काय तर झालंय, तुम्ही एकदम रेस्टलेस होता, तुम्ही गाडी पट करून काढतात, जाऊन घरात नेमकं काय झालं बाई तू सांग. चांगलंय. असंच लिहिलंय बायबलमध्ये, मी मनचं नाही बोलत. दावीद म्हणते, पप्पा काय हो, जाऊ दे, त्यांनी लढतील करतील काय तर करतील, बसा ना, टीव्ही ऑन करा, जिंकलो हरलो कळेल ना मॅच. नाही, काळजी व्हायला लागली. 40 दिवस खूप दिवस झाले, काय उत्तर यायला तयार नाही. आता उत्तर यायला पाहिजे. बघ, जाऊन बघ, काय लेकरांना काय झालं का, राजाला काय झालं का, का गोल्यात काय आजारी बिजारी पडला का, काय एकदम युद्ध थांबलं का, 8 दिवसासाठी पाऊस पडला, मॅच बंद, असं काय का बघ. आणि तो डब्बा घेऊन जातो, आणि गेल्यावर सीन वेगळाच आहे की. सगळे घाबरलेले, तर 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 का गोल्यात ओरडायला लागलेले, या भांडा मारामारी, काय युद्ध करू, जिंकलं तुम्ही, हरलं आम्ही तुमचे. हे पट्टा 15 वर्षाचा पोरगा, आता तू 16 वर्षाचा झालाय, 17 अध्यायामध्ये तू 16 वर्षाचा झाले. त्याला आला राग. खूप डेंजर बोलेले हो शत्रू, तू आजारी आहे, तू कुठे जिंकणार, तू काय कर्ज बाजारी आहे, तू कुठे जिंकणार.
सगळे ऐकायला लागले, कायच कराल त्याने. दावीद ऐकतो आणि त्याला राग येतो. तो म्हणतो माझ्या देवाच्या विरुद्ध बोलतो का? पहिल्यांदा त्या चॅप्टर मध्ये त्या दावीदाला देवाविषयी वाटलं. माझ्या देवाविषयी बोलतो. अरे तुला ठाऊक आहे का माझा देव कोण आहे? हा, शेजारच्याला सांगा, तुला माहिती आहे का माझा देव कोण आहे? म्हणा म्हणा, बोला. ओ, ह्याच्यातच तुमची गुरी कल्ली आहे. हा, तू म्हणतो तुला, अरे आपल्या देवाविषयी बोलतोय. अरे आपला देव जिवंत देव आहे. हालेलुया. अरे आपला देव मेलेल्यातून उठलेला देव आहे. अरे तो आपल्या देवाविषयी बोलतोय. दावीद म्हणतो याला मारायला पाहिजे, मारायला पाहिजे याला. कोण इथं मारायला तयार आहे का हो? हालेलुया, 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 हालेलुया. तो जातो, अरे याला मारणार मी. अरे मारणार का? अरे बापरे, शौल काय म्हटला माहितीये का? मारल्यावर लय मोठं बक्षीस मिळणार आहे. हे सगळं माहितीये. बक्षीस म्हटलं की खुश एकदम. सेकंड, राजा त्याला मुलगी देणार आहे. कसलं प्रमोशन बघा हो. राजा, सर्वोच्च जो राजा आहे तो आपली मुलगी द्यायला तयार आहे. कोण पण हो, कोण पण जिंकेल त्याच्याबरोबर. मग शास्त्रीनगर मधला हाफचड्डीतला मुलगा मारला असता तर त्याला ती मुलगी द्यावी लागली असती. पण राजा तयार आहे, कारण त्याला हरवायचंय. म्हणजे केवढं बघा शौलाची मनाची तयारी. भरपूर इनाम देणार, मुलगी पण देणार, आणि त्याचं एकदम कांबळे परिवाराचं एकदम मोठं गावच करणार. तुमचं कुळच वेगळं, स्वतंत्र एकदम, नो टॅक्स, नथिंग. जीएसटी नाही, काय नाही, काय नाही. दुबईमध्ये ते खूप छान आहे, कुठल्याच गोष्टीला टॅक्स लागत नाही. वाटलं तिकडे जाऊन राहावं. पण आपला देश, आपले लोक, भारत माझा देश आहे, पुढचं नाही. आणि दावीद एक्साइटेड झाला. बक्षीससाठी नाही, बिलकुल बक्षीससाठी नाही. माझ्या देवाविषयी बोललो, माझ्या देवाला चॅलेंज करतोय. हालेलुया, हालेलुया. माझ्या देवाला चॅलेंज करतो. अरे त्यामध्ये देवाचा आत्मा नाहीये, तो माझ्या देवाला चॅलेंज करतो का? हालेलुया. हा, तो वकील तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही केस जिंकणारच नाही. तो पोलीस तुम्हाला धमकी देतो, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा नाहीये, देवाचं वचन नाहीये. हा, दावीद सगळ्यांकडे जाऊन म्हणतोय, अरे ह्याला मारल्यावर काय मिळणार? ह्याला मी मारणार, मी मारणार. आणि वचन 35 आणि 36 येतं. ते आज माझा संदेश आहे. शौलाला कोणतरी जाऊन सांगतं, अरे शौल, एक मुलगा आलेला आहे, तो म्हणतो मी जाऊन त्या गोलियाताला मारणार. शौल म्हणतो घेऊन या. आल्याबरोबर एकदम टाटा फिश. हे छोटा मुलगा आला. वचन 35 आपण वाचूयात. एक मिनिट सिस्टर, नाही थांबा सिस्टर. वचन 32. मग दावीद शौलाला म्हणाला, त्या बलिष्ठांमुळे कोणाच्याही माणसाचे मन कचरू नये, आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल. शौल दावीदाला म्हणाला, या बलिष्ठांशी लढावयाला तू समर्थ नाही, कारण तू केवळ तरुण आहे आणि बालपणापासून कसलेला तो योद्धा आहे. शौल त्याला काय म्हणतो माहितीये का? दावीद, हे तू करू शकत नाही. दावीद, हे तू करू शकणार नाही. तू त्याला मारू शकणार नाही. शौल म्हणतो तू हे करू शकणार नाही, पण दावीद म्हणतो मी हे करणार. अरे मी काय म्हणाले, तुम्ही ऐकलं नाही. शौल म्हणाला तू त्याला मारू शकत नाही. शौल म्हणतो तू त्याला हरू शकत नाही. यू कांट डिफीट गोलियत. तू हरू शकत नाही. दावीद म्हणतो मी त्याला मारणार. दावीद म्हणतो मी त्याला मारणार. मी पुन्हा म्हणाले, दावीद म्हणाला मी त्याला मारणार. मंडईतले सगळे लोक ऐका, तुम्ही त्या गोलियाताला मारणार आहेत. आमेन, आमेन, आमेन. कितीही मोठा शौल असू दे, तो शौल तुम्हाला म्हणेल की हे तू करू शकणार नाही. तो शौल म्हणेल तू हे करू शकणार नाही.
तू हे बिझनेस करू शकणार नाही, तुला हे प्रमोशन मिळू शकणार नाही, तुला ही मुलगी मिळू शकणार नाही. काही पण तुम्हाला शौल म्हणू दे, तुम्हाला हेच म्हणायचंय, मी हे करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज तुमच्या जीवनातले सगळे शौल जे म्हणत आहे तुम्ही हे करू शकणार नाही, तू हे करू शकणार नाही, तू त्याला हरू शकणार नाही, तू त्याला मात देऊ शकणार नाही, येशूच्या नावामध्ये सर्व त्या शौलाची वाणी मी आज तुमच्या लाईफमधून बांधून टाकत आहे. कोणीतरी आमेन म्हणा, आमेन, आमेन म्हणा, आमेन म्हणा, आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. शौल म्हणाला तू हे करू शकणार नाही, दावीद म्हणाला मी करणार. दावीद म्हणाला मी हे करणार. आज माझा संदेशाचा शीर्षक हाच आहे, शॉल सेड यू कांट, डेव्हिड सेड येस आय कॅन. हालेलुया. शौल म्हणाला तू करू शकणार नाही, दावीद म्हणाला मी करणार आहे. हालेलुया. 2025 मध्ये ही मंडळी अशी असणार आहे, आम्ही करू शकणार आहोत. असे परिवार पाहिजे, काय पण होऊ दे, आम्ही करणार आहोत. आपल्या मंडळीतला प्रत्येक व्यक्ती म्हणेल की मी गोलियाताला मारणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शौल म्हणाला तू मारू शकणार नाही. शौल म्हणाला तू छोटा आहेस. शौल म्हणाला की तू अजून लहान आहे. शौल म्हणाला अजून तुझं शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये. शौल म्हणाला अरे तू खेड्यात राहतो. शौल म्हणाला अगं तू घरामध्ये राहते. शौल म्हणाला अरे तू म्हातारी आहे, तू कसं जाऊ शकते. काही पण शौल म्हणो, तुमचं उत्तर हेच पाहिजे, मी करणार आहे, मी पुढं जाणार आहे, मी युद्ध जिंकणार आहे. हालेलुया. असंच एलिव्हेशन होणार आहे, असंच उत्थानाचं वर्ष आमच्यासाठी खरं होणार आहे. हालेलुया. काही लोक शौलाची वाणी ऐकले, घरात बसले. काही लोक डॉक्टरांची वाणी ऐकले, जो शौल म्हणून आला तू असं करणार, तुम्ही करू शकणार नाही, तिथंच हवा गेली. बँकेवाले लोक आले, असं म्हणाले, संपलं, हवा गेली. नाही प्रियांनो, शौल काही पण म्हणू दे, तुम्हाला देवाविषयी माहित आहे, तुम्हाला देवाच्या वचनाविषयी माहित आहे, कराराविषयी माहित आहे. त्याने करार केलेले, तो करार पाळणारा परमेश्वर आहे. तो म्हणाला मी तुला आशीर्वादित करेल, तो आशीर्वादित करणार आहे. हालेलुया, हालेलुया. दावीद विचार केला असेल, अरे माझा तर अभिषेक झालेला आहे, माझा अभिषेक झालेला आहे, मला अनॉइंटिंग मिळालेले, माझ्यावर बोलण्यात आलेले, मग मीच मारणार त्याला. शौलाला म्हणतो मी जाणार, मी मारणार. हालेलुया, हालेलुया. आणि तो म्हणतो ठीक आहे जा. शौल त्याला पाठवतो. पाठवल्यावर वचन सांगतं, जेव्हा दावीद त्या रणभूमीवर जातो, एक मला असं वाटतं एक पिक्चर करा. आता इथून तर एक टीम मधनं तयार झालेले, काय तर तुतारी बितारी वाजवली असतील ना, हे आमच्याकडनं कोणीतरी एक येणार आहे, हे गोल्यात बी एकदम काजू बदाम खाऊन, अरे द्या एक एनर्जी ड्रिंक. आता इतके दिवस मी ओरडत होतो, ऍटलिस्ट कोणीतरी आला. गोल्यात पण तयार झाले. वचन सांगते त्याच्या शस्त्रवाग सगळे शस्त्र बिस्त्र घेऊन त्याच्या समोर. महाभारत बघितलं ना कधीतरी, ढॅन ढॅन, हा मार्चिंग एकदम एकदम परेड करत आलेले. गोल्यात पहिला आला असेल. आणि कल्पना करा, इस्रायलाच्या छावणीमध्ये कळालेले की एक जण कोणतरी येतो आता लढायला जाणार आहे. सगळे कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे? पास्टर कांबळे आहेत का? पास्टर अमित केदार आहेत का? पास्टर प्रमोद आहेत का? कोण आहेत, कोण आहेत? संगीता आंटी आहेत का? हो कोण आहे, कोण आहे? कोण पण आहे, सगळे कोण आहे, 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 कोण आहे. सगळ्यांना एक्साइटमेंट असेल, कुतूहल असेल, सगळेजण म्हणत असतील गेला मेला बेचारा. असे निराश करणाऱ्या लोकांपासून, ए काय ग, प्रार्थना केल्यावर काय होत नाही, पहिला ते हाकलून द्या. मी खरं सांगते, आता लाडी गोडी लावत बसायचं नाही. गवे माझी मैत्रीण गेली, कसं होईल, काय होईल, सगळे कटाप माझ्यापासून. पण माझे जर कोण असं असतील आणि ते म्हणतील काय प्रार्थना करते, प्रार्थना करते, प्रार्थना करते, सगळं बाजूला काढा. असे लोक तुमच्या बाजूला ठेवा ना, जे असं चेअरअप करतील, ये दावीद
येस येस येस. हालेलुया. कल्पना करा, सगळे इस्रायल सैन्य उभारले, त्याच्यामधून एक छोटा आपला निघालेला मारायला. तुम्ही काय म्हणालो? खरं खरं सांगा, हे काय मारते? गेला. अजून लग्न बी नाही झालं बघा हो. हालेलुया. दावीद कोणाचं ऐकत बसला नाही. नका बसू. आमेन म्हणा. हालेलुया. निघालाय तो एकदम थाट मध्ये, मी जाणार देवाच्या साह्याने. असंच इलिव्हेशन होणार आहे. आमेन म्हणा. अशीच उन्नती होणार आहे. देवाच्या साह्याने पुढे निघायचंय. प्रत्येक युद्ध जिंकायचंय. आमेन म्हणा. प्रत्येक गोलियाताला मारायचंय. गेला तो रणभूमीवर. गोल्यात म्हटला, अरे मला कुत्रा समजला का? मला सकाळी प्रकाशन मिळालं माहितीये का, कारण रात्री रील बघता बघता झोपले. एका मुलीच्या बघा लय कुत्रे पळाले. ती पण पळाली पळाली पळाली. आता तिला कळलं की मी पळू शकणार नाही. उभारली. उभारल्यावर कुत्रा घाबरला. जोपर्यंत ती पळाली ना, तोपर्यंत कुत्रा पळत होता तिच्या माग. आता ते म्हटलं तर काय होत नाही, तो उभारली. थरथर थरथर काय नाही, उभारली. अशी उभारली. झालं, कुत्रा टरकला खाला. आता त्याला कळलं, आता हिने माझ्यावर अटॅक करणार आहे. आता गोल्यात स्वतःच म्हटलं, मला काही कुत्रा समजली का? हा, दावीदला म्हणतो, आता मी तुझे तुकडे तुकडे करतो. अरे तू कुठला तुकडे करतो? मीच तुकडे करतो. सांगा तुमच्या रिपोर्टला, तू मला संपवणार नाही, मीच तुला संपवणार आहे. आमेन म्हणा. हालेलुया. हालेलुया. घ्या ते बँक पासबुक, खाट ठेवा म्हणा, सगळं भरणार आहे. हालेलुया. हालेलुया. मुलगा दारू पितोय का? हातपाय डोक्यावर ठेवा झोपल्यावर. दारू तुला संपवणार नाही, माझा देव तुला वाचवणार आहे. हालेलुया. 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 दावीद उभारलाय आणि वचन सांगतं, गोल्यात त्याच्या समोर धावत येते, पळत येते त्याला मारायला. तो म्हणतो, माझा परमेश्वर आज माझ्यासाठी युद्ध लढणार आहे. मी उभारलो, सगळं काम पुढचं देव करणार आहे. हालेलुया. तो म्हणतो, मी फक्त देवाच्या नावाने आलेलो आहोत. येशूचं नाव सगळ्या नामांहून श्रेष्ठ आहे. जो कोणी त्याला हाक मारेल, परमेश्वर त्याला वाचवणार आहे. तुम्ही एकटे असा, कुठं पण असा, समस्येमध्ये असा, प्रॉब्लेम मध्ये असा, घाटीमध्ये असा, मृत्यूच्या दरीत असा, डोंगरावर असा, कुठं पण असा, तिथं कांबळे पाळक येणार नाही. गीता दीदी तिथं येणार नाही. तुमचे नातेवाईक येणार नाही. तुमची मैत्रिणी येणार नाही तुम्हाला सोडवण्यासाठी. माझं ऐका, कुठल्याही परिस्थितीमध्ये एक नाव तुम्हाला 100% वाचवणार वाचवणार वाचवणार, ते म्हणजे येशूचं नाव आहे. तो म्हणतो, मी माझ्या देवाच्या नावाने आलेलो आहोत. मी माझ्या देवाच्या नावाने. हल्लाच नाही होत इकडनं. हालेलुया. गोल्यात आला त्याच्याकडे पळ. आणि वचन काय सांगतं माहितीये का? उभारला, फक्त गोफण घेऊन तो येतोय, गोफण घेतोय, फिरवतोय. जास्त काय तकलीफ करून घ्यायचं नाही स्वतःला. रडारडी अजिबात करायचं नाही. कसं होईल काय होईल रडारडी नाही करायचं. उभारायचं, बोलायचं, मारायचंय. तो येतोय. घाबरायचं नाही हो, बिलकुल घाबरायचं नाही. हालेलुया. तोंड लपून तर पळायचं. हालेलुया. गोल्यात येतोय, दावीद हलत नाही, काढतो गोफण, जे ते फिरवतो, एक मारतो, खत्म तिथंच. एक गोटा त्याला लागतो आणि तो तिथंच पडतो. अरे बाप रे, एवढं हाल सोपं होतं का हो? एवढं सोपं होतं? एक गोटा मारला आणि गोल्यात मेला, एवढं सोपं होतं? सांगा ना, एवढं सोपं होतं का? खरंच सोपं होतं. उगाच तुमचे 40 दिवस गेले ना, 10 वर्ष गेले ना, कशाला रडत बसला हो? कशाला घाबरत बसला? एक प्रार्थना
एक विश्वासाची प्रार्थना, एक कबुलीची प्रार्थना, एक धैर्याने केलेली प्रार्थना, एक हक्काची प्रार्थना, हे माझे, हे मलाच मिळायला पाहिजे. हालेलुया. त्या गोलियाताला मारून टाकली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दाविदाकडे तलवार पण नव्हती, आता मरून पडले. आता मी शौलाला काय दाखवू, खरंच मेले की नाही. जातो, पळतो आणि शौलाचीच तलवार, गलव्यातीचीच तलवार घेऊन त्याचं डोकं कापतो. हालेलुया. आता गोफणने आता तलवार आहे हातामध्ये, डोकं कापतो, त्याचा शिरच्छेद करतो. घेऊन शाऊल, मुलगी दे आता. शाऊल, आता मोठं बक्षीस दे मला. शाऊल, आता आमचं कांबळे कुटुंब, गाव आम्हाला दे. मारलो या गोलियाताला. शाऊल पण म्हटला, बापरे. तेव्हा शाऊलाला असं वाटलं असेल, ऍसिडिटी झाली असेल, मी पण केलं असतं तर. त्याचा भैया पण बोलला असेल, अरे अरे तू कसं काय केला. अरे भैया, त्याने आपल्या देवाला बोलला, आपल्या देवाला. मला राग आला. भैया अभिनादाब, मी म्हणालो आता देवाच्याच नावाने जातो. त्याला पण ऍसिडिटी झाली असेल, अरे मी पण त्या येशूच्या नावाने केलो असतो तर. आता चान्स गेलेला आहे, आता चान्स द्यायचं. 2025 एक पण चान्स सोडायचा म्हणा, सोडायचा. वाट पण बघायचं नाही. प्रॉब्लेम आला, उठा पहाटे, प्रार्थना करा, बांधा, मारूनच टाका. कबुलीमध्ये सामर्थ्य आहे. आमेन म्हणा. कबुलीमध्ये सामर्थ्य आहे. तुमच्या कबुलीमध्ये सामर्थ्य आहे. मी तुझे तुकडे तुकडे करणार. दाविदाच्या कबुलीमध्ये सामर्थ्य होतं. दावीद म्हणाला, मी तुला मारणार. त्याच्या कबुलीमध्ये सामर्थ्य होतं. परमेश्वर ते पडू दिला नाही, परमेश्वराने ते घेतलं. येस माझ्या मुलाने म्हटलं, येस माझ्या मुलीने म्हटलं, मग मी हे करणार म्हणजे करणार. हालेलुया. असे किती लोक आहे जे युद्ध करायला तयार आहे. 2025 मध्ये एलिव्हेशन होणार आहे. हालेलुया. कुठलाही गलियात तुम्हाला चॅलेंज करू शकणार नाही. शाऊल जरी म्हणाला नाही, तुम्ही म्हणा हो, मी हे करणार आहे. आणि अशा प्रकारे दावीद राजा झाला. हालेलुया. कल्पना करा, एक शेरे मेंढरे राखणारा राजा बनू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण पण बनू शकतो प्रियांनो. हालेलुया. इथून आपलं प्रोग्रेशन खूप वर होणार आहे. हालेलुया. इकडून डायरेक्ट इकडे जाणार आपण. हालेलुया. पुच्छ नसणारे आता मस्तक असणारे. हालेलुया. खाली नव्हे तर आपण वर असणारे. कोणीतरी आमेन म्हणा. दाविदाकडं शब्द होते, दाविदाकडं विश्वास होता, दाविदाकडं देव होता. काय या 3 गोष्टी तुमच्याकडे आहेत का?